हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। तर हा आहे संडेचा व्लॉग जो मी मंडेला पोस्ट करते आहे। तर आज काही स्पेशल प्लॅन नव्हता बाहेर जाण्याचा किंवा काय करण्याचा, त्यामुळे मग आम्ही म्हटलं चला निवांत उठूया, म्हणून आम्ही दोघं पण निवांत उठलेलो। लाडू तर अजून झोपली आहे, पण सूरज गेलेत खाली गाडी साफ करण्यासाठी, तोपर्यंत मी एकटी मग चहा पीत होते। काल काय झालं होतं, खूप जास्त वादळ सुटलेलं, वादळ इतकं होतं ना की सगळी धूळ धूळ झाली होती। म्हणजे घरात पण थोडंसं जरी फट रिकामी असली ना खिडकीची, तरी पण घरामध्ये पूर्ण असे मातीच माती होऊन जाते। तसं टेरेसचं पण काल खूप हाल झालेलं। तर म्हणून मग मी इथं ना क्लिनिंग म्हणजे पहिल्यांदा झाडू मारून घेते ह्याच्यावरती टेरेसवरती, आणि मग बाकीचं सगळं आवरायचं, कारण की धूळ ती काढणं गरजेचंच होतं। सो म्हणून आजचा दिवस असा एकदम निवांत वाटत होता, कारण की लेट उठले होते आणि तरी झोप न झाल्यासारखं वाटत होतं। जास्त वेळ झोपलं ना की असं होतं, म्हणजे आळसच जात नाही अंगातून, असं होतं। तर माझं निवांत सगळं काम चालू होतं आज। तर हे जे प्लांट नवीन ग्रो होते ना, त्याचे सीड्स मला मम्मीने दिले होते, आणि गेस करा बघूया हे कोणतं प्लांट येतंय ते, आणि मला कमेंटमध्ये सांगा। त्यानंतर आता मी नाश्ता बनवतीये। तिखट पुऱ्या बनवायच्या होत्या, आणि एक एक पुरे बनवण्यापेक्षा मी विचार केला की मोठी चपाती लाटूया आणि त्याच्यामध्येच छोटे छोटे पुरे एका घासाची पुरी बनवूया, असं म्हणून मी ते करत होते टाइम सेव्ह करण्यासाठी, कारण सूरजला लेट व्हायला नको म्हणून। त्यांचं पण सगळं निवांत चालू होतं, पण त्यांना ऑफिसमधून कॉल आला की बोलवलं होतं, त्याच्यामुळे जायचं होतं त्यांना, म्हणून मग मी पटपट नाश्ता करायला घेतला। जी कढई आहे ती सासूबाई घेऊन आल्या होत्या। आता मध्ये एक कार्यक्रम होता ना, त्यावेळेस त्या आल्या होत्या। तर आमच्या घरी गावी ना मोठी कढई आहे अशी लोखंडी, तर त्याच्यामध्ये काही पण तळायला गेलं ना तर ते बिलकुल तेल असं जास्त ॲब्झॉर्ब नाही करत, तेल भरपूर त्या कढईमध्येच राहतं, म्हणजे जास्त संपत पण नाही आणि हे होतं। त्यामुळं मी म्हटलेलं त्यांना की मला त्यातली छोटी पाहिजे, म्हणजे जेणेकरून असं छोटंसं काही तळायचं असेल तर, म्हणून त्या घेऊन आल्या होत्या। आणि खरंच त्याचा खूप वापर केला आहे मी भजी वगैरे तळण्यासाठी, आणि असंच सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर जास्त खराब पण होत नाही। किचन कट्टा तुम्हाला दिसत असेल, शेगडी बघा माझी खराब नाही झालेली, तेच मोठी कढई असले ना फार ते उडतं सगळं वगैरे। आणि इथे माझ्या आता पुऱ्या तळून झाल्यात, तर त्यांना मी आता नाश्ता देते, म्हणजे त्यांना जायला बरं। आणि म्हणजे तसं तर आम्ही सोबतच नाश्ता करतो, पण आज जरा वेगळं झालं आमचं रुटीनच, सगळं पूर्ण संडेची मॉर्निंगच वेगळी होती आजची। तर ना आधी त्यांना धपाटे आवडायचे, म्हणजे ते सगळ्या पिठांचं असतं ना, मिक्स पीठ करतात, प्रीमिक्स बनवून ठेवतात त्याचं, आणि मग धपाटे बनवतात, तर ते आवडायचं त्यांना। आणि एकदा काय झालं, माझ्याकडे धपाट्याचं पीठच नव्हतं, त्यामुळं मी काय केलं, गव्हाचं पीठ आणि बेसनच्या फक्त तिखट पुऱ्या केल्या। तिखट पुऱ्या म्हणजे त्याच्यामध्ये पण सगळं कोथिंबीर वगैरे सगळं टाकून बनवलं होतं। ते त्यांना इतकं त्याची टेस्ट आवडली की ते धपाट्याचे मिक्स जे केलेलं असतं ना प्रीमिक्स, त्याचे त्यांनी नंतर खाल्लेच नाही, त्यांना हेच आवडायला लागलं। मग तेव्हापासून मी सारखं म्हणजे बनवत असते तिखट पुऱ्या। तर अशी स्टोरी होती त्याची। इकडे बघा वातावरण कसं झाले, लगेचच पावसाचं वातावरण झालं होतं। सकाळचीच वेळ होती आणि पडलाच शेवटी पाऊस थोडा, म्हणजे तर बरं झालं मी झाडू वगैरे मारलेलं, आणि त्यानंतर म्हणजे ते धुवून पण निघालं टेरिस माझं पावसामुळं। त्यामुळे मला जरासं छान वाटलं की, आणि वातावरण इतकं छान वाटत होतं, मस्त। आदल्या दिवशी खूप धूळ आली आणि राग पण आला होता, आणि दुसऱ्या दिवशी पाऊस आल्यामुळे जरासं सगळी ती धूळ जी आहे ती निघून गेली होती। तर हा होता माझा आजचा व्लॉग। तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप थँक्यू। भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। सो बाय बाय।